नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। सो मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहे जे बेळगावमधील खूप सुंदर आणि प्रसिद्ध असं ठिकाण आहे। त्या ठिकाणाला मी लहानपणापासून येतोय आणि आज मी तुम्हाला ते ठिकाण दाखवणार आहे। माझं एक स्वप्न होतं, माझी एक इच्छा होती की ह्या प्लेसला ह्या ठिकाणाला ह्या चॅनलद्वारे मला दाखवायचं होतं आणि ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं मला असं वाटतंय। सो ते ठिकाण कोणतं आहे तर ते ठिकाण आहे कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यामधील असलेल्या सुंदर आणि भव्य अशा राजहंसगडाला म्हणजेच येल्लूर गडाला आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे। त्याचबरोबर काही इतिहास आहे या गडाचा मी तुम्हाला या चॅनलद्वारे दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण थेट जाऊया आपल्या गडापाशी। स्टेशनपासून अवघ्या 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला गडावरती जाता येते। राजहंसगडावरती आपण दोन मार्गाने पोहोचू शकतो। एक आहे येल्लूर गाव, जिथून आपण पोहोचू शकतो। त्याचबरोबर बेळगाव ते खानापूरच्या रस्त्यामध्येच असणाऱ्या देसूर या गावातून आपण पोहोचू शकतो, जिथून मी आता आलो। गडाच्या पायथ्याशीच आपल्याला नवीन आकारण्यात आलेली कमान पाहायला मिळेल, जिथून आपण किल्ल्याकडे प्रवेश करू शकतो। गडामध्ये प्रवेश करताच आपल्याला समृद्ध इतिहास आणि विस्मयकारक करणारी कला पाहायला मिळेल। किल्ल्याची तटबंदी एवढी वर्ष होऊन सुद्धा आजही मजबूत आणि साबूत आहे। कर्नाटकमधील बेळगाव या मंत्रमुग्ध करणाऱ्या शहरातील भव्य आणि सुंदर असं राजहंसगड येल्लूर गड हे नेहमीच एक महत्त्वाचं खूण आहे। इसवी सन 1200 मध्ये बांधलेला हा किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी बेळगावमध्ये जरब बसवण्यासाठी 8 किल्ले मजबूत केले होते, त्यामधीलच हा एक किल्ला आहे। महादरवाजातून प्रवेश करताच आपल्याला जागरूक देवस्थान संगमेश्वर मंदिर पाहायला भेटेल। किल्ल्याची उभारणी ही सौंदतीचे रटराजे यांनी बांधली होती। या गडाचा उपयोग गोवा आणि कारवार येथे होणाऱ्या वापरांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता। राजहंसगडावरती गेल्या काही वर्षांमध्ये नवीन नूतनीकरण करण्यात आलं आहे
आणि त्यामधील सर्वात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची 52 फूट उंची असलेली सुंदर, देखणी आणि भली मोठी अशी मूर्ती। या ऐतिहासिक किल्ल्याचे आणि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी इथं भेट देत असतात। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगून कळवा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका, जेचे म्हणून माझे जे काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन ठिकाणी आणि नवीन इतिहास घेऊन। तोपर्यंत जय शिवराय।